नाहीयेत। आमच्या विधिमंडळाच्या नेता आणि उपमुख्यमंत्री हे कोण असायच्या, पद भरायचं ते झालं। आता राष्ट्रीय अध्यक्षांचा, पक्षाच्या अध्यक्षांचा जो विषय आहे तो पक्षाच्या अध्यक्षांच्या विषयी, कारण त्याच्यासाठी पक्षाची मीटिंग बोलावं लागते, त्याच्यामध्ये आम्हाला विधिमंडळाची मीटिंग जनतेचा निर्णय आणि आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि जनभावनेचा आदर करून निर्णय घ्यायचा आहे। आणि मी प्रफुल्ल पटेल या स्पर्धेमध्ये नाही। तर शरद पवारांसह त्यांच्या पक्षाचे सर्वच नेते अजितदादांना दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं होतं असं शपथेवर सांगतायत। अर्थातच पटेलांना आजच्या पत्रकार परिषदेत याबद्दलही विचारणा झाली, त्यावेळी हा विषय सध्या पक्षाच्या अजेंड्यावरच नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं। तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू। आज तो विषय आमच्या पुढे नाही। तर शरद पवारांच्या नेत्यांसोबत विलीनीकरणाच्या बाजूने सध्या आणखी एक आवाज ऐकू येतोय। तो आहे रोज सकाळी पत्रकार परिषद घेणाऱ्या ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांचा। त्यांनी आजही अजित पवार भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत होते असा दावा केलाय। तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष मराठी असावा अशी विधानही ठाकरेंच्या पक्षांकडून केली जात आहे। यावरही प्रफुल्ल पटेल चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले। अजित पवार पुन्हा स्वगृही येण्याच्या तयारीमध्ये होते, त्यांची ती मानसिकता होती। भारतीय जनता पक्षाबरोबरचं आपला संसार फार काळ टिकू चालणार नाही या भूमिकेवर ते हळूहळू ठाम झाले होते आणि त्यांनी तसं जाहीरपणे बोलायलाही सुरुवात केली होती। ते काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचे नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं? पक्षाचं नेतृत्व आणि विलीनीकरणावर अशा चर्चा झडत असतानाच अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका निर्माण करणाऱ्या विरोधकांनी आपल्या आवाजाचा टोन आज आणखी वाढवलाय। संजय राऊत यांनी तर थेट ऑपरेशन लोटसचा हा भाग आहे अशी शंका बोलून दाखवली आहे। तर महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांनी देखील हात सूर आळवलेला पाहायला मिळाला। अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता। त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असा लोकांनी प्रश्न विचारलेला आहे। ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे, कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही। जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो, अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे। डीजीसीआय करो की अजून सीआयडी करो की अजून कोणती उच्चस्तरीय कमिटी करो, या सर्वावर जोपर्यंत एखाद्या हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली हे संपूर्ण त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत खरी वस्तुस्थिती समोर येऊ शकणार नाही। आणि सर्वांची इच्छा आहे, मनापासून सर्व पक्षाच्या लोकांची इच्छा आहे की काय घडलं काय नाही, घातपात आहे की अपघात आहे हे लोकांना कळलं पाहिजे। म्हणून हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली ही चौकशी झाली पाहिजे, त्याची मागणी संजय राऊतने केली आहे। मी सुद्धा त्याच पद्धतीची मागणी करतो। ह्याच्यात अनेक अँगल्स आहेत, अनेक विषय आहेत, आज मी त्याच्यावर बोलणार नाही। पण मला वाटतं काल पार्लमेंटमध्ये पण ह्याच्यावर राऊत साहेबांनी चर्चा केलेली आहे। सगळ्याच पक्षाचे आमदार वेगळी मतं ह्याच्यावर मांडत आहेत। एक नक्की आहे की एक चांगलं काम करणारा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे आणि हे नुकसान भरून काढणं हे खूपच मला वाटतं शक्यच नाही, दुर्दैवी आहे खूप। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर रिक्त झालेल्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याचीही चर्चा सुरू झाली आहे। सध्या अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांचं नाव आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे। तसं झालं तर अजित पवारांप्रमाणेच दिल्लीतनं आपली राजकीय कारकीर्द हे पार्थ पवार सुरू करू शकतील। मात्र यामध्ये एक तांत्रिक अडचण आहे। सुनेत्राताई या प्रफुल्ल पटेलांनी रिकाम्या केलेल्या जागेवर राज्यसभेत गेल्या होत्या, ती टर्म 2 वर्षांमध्ये संपणार आहे। पार्थ मात्र पूर्ण 6 वर्षांच्या खासदारकीकरता आग्रही असल्याचं आता समजतंय।
यामध्ये आणखी एक अडचण आहे, ती म्हणजे मुंढवा जमीन प्रकरणी पार्थ पवार यांच्या संदर्भात झालेल्या आरोपांची. महार वतनाची शासकीय जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला भाडेतत्वावर देण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. प्रकरण बाहेर आल्यावर पार्थ पवारांवर टीकाही झाली होती, तर अजितदादांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली होती. अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवारांना टार्गेट करणं विरोधकांनी सुरूच ठेवलंय. मात्र या प्रकरणी काल दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात शीतल तेजवानीच्या नावाचा उल्लेख आहे असं समोर आलंय. त्यामुळे पार्थ पवारांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी विरोधकांनी या आरोपपत्रावरच आता शंका उपस्थित केली. हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी देवेंद्र फडणवीस जेव्हा येतील महाराष्ट्र सदनला तेव्हा जरूर विचारा. कायदा जर सगळ्यांसाठी समान असेल तर मग त्यातून मंत्र्यांची मुलं, राजकीय नेत्यांची मुलं कसे काय वाचू शकतात? विरोधी पक्षाचे नेते, विरोधी पक्षाच्या नेत्यांची मुलं तुरुंगात जातात आणि बाकी सगळी मुलं ती सुटतात. 3,000 कोटीची जमीन 300 कोटीमध्ये जर मंत्र्यांच्या मुलाला मिळत असेल आणि त्याला वाचवलं जात असेल तर त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस हे स्वतः आहे. आणि भ्रष्टाचारांना पाठीशी घालणं, भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा देणं हे फडणवीस सरकारचं उद्दिष्ट आहे. तर राष्ट्रवादीमधल्या या घडामोडींवर आपण चर्चा करणारच आहोत, पण त्याआधी पाहूया आजच्या आमच्या प्रश्नावर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया.